Now we are going to learn SCF and LCM. SCF means highest common factor. महत्तम सामायिक विभाजक म्हणजे त्याला आपण थोडक्यात मसावी असं म्हणतो. आता पहा SCF बघायचं आपल्याला, त्याच्यामध्ये त्याचा आपण अर्थ पाहिला हायेस्ट कॉमन फॅक्टर महत्तम सामायिक विभाजक. आता साधारणतः आपण 24 ही संख्या घेऊया. 24 या संख्या, त्याच्यानंतर दुसरी संख्या आपण साधारणतः 32 घेऊया. याचे आपल्याला विभाजक पद्धतीने अवयव पाडायचे. त्याचे सुरुवातीला 24 चे अवयव पाडूया आपण. 24 चे अवयव पाडताना साधारणतः त्याच्या एकक स्थानाची जी संख्या आहे ती संख्या आपल्याला पाहावी लागेल. एकक स्थानी 4 आहे, म्हणजे ही कुठली संख्या आहे? इवन नंबर्स आहे. म्हणून इवन नंबर्सला कुठल्या संख्येने भाग जातो? 0 2 4 6 8. म्हणून सुरुवातीला आपल्याला 2 या संख्येने या संख्येला 24 या संख्येला भागायचे. 2 याला फॅक्टर म्हणतो. 24 आणि 24 ही जी संख्या आहे त्याला आपण विभाज्य असं म्हणतो. साधारणतः 2 ने 24 ला डिवाइड करा. 2 एके 2 2 दोन्ही 4. 12 चा किंवा 12 चा भाग केला गेला. त्याच्यानंतर त्या 12 चे पुन्हा अवयव पाडा. पुन्हा त्याला आपल्याला 2 या संख्येने त्याचे आपल्याला भाग करता येते. आता 2 च्या पाड्यामध्ये किंवा 2 चा 12 ला भाग जातोय आणि कितीने भाग जातोय? बेस 12. पुन्हा 6 चे सुद्धा आपल्याला अवयव पाडता येते. 6 ही समसंख्या आहे, म्हणून 6 ला आपण 2 या संख्येने भागणार. नंतर 2 च्या पाड्यामध्ये किती नंबरला आहे? 6. 2 3 6 बरोबर. पुन्हा आता 3 ही संख्या आली, ती प्राइम नंबर आहे. 3 एके 3. अशा पद्धतीने आपण काय केलं? 24 चे अवयव पाडले. त्याच्यानंतर आता 32 चे सुद्धा आपण अवयव पाडूया. 32 या संख्येमध्ये 2 ही काय आहे? समसंख्या आहे, इवन नंबर आहे. म्हणून या संख्येला छोट्या संख्येमध्ये 2 या संख्येने भाग जाईल. आता 2 1 2 3 आपण गेले 1 राहिला, वरून घेतले 2 झाले 12. 2 12. पुन्हा आपण 2 च्या संख्येने 2 ने आपण या 16 या संख्येला भागायचे. त्यानंतर काय करायचंय? 2 8 16 म्हणजे 2 या संख्येने 16 ला भागायचे. कितीचा भाग गेला? 8 चा गेला. पुन्हा परत या 8 ला समसंख्या आहे, परत 8 ला या 2 या संख्येने आपल्याला भागावं लागेल. 2 1 2 2 4 8 बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला 2 या संख्येने 4 या संख्येला भागायचे. किती नंबरला संख्या आहे ती? 2 दोन्ही 4 आणि पुन्हा या 2 ला 2 1 2. अशा पद्धतीने 24 चे आणि 32 चे आपण अवयव पाडले. आता हे अवयव काय करूया? आपण एका साइडला लिहूया. 24 चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 1. त्याच्यानंतर 32 चे अवयव लिहूया. 32 is equal to 2 into 2 into 2
1 2 3 4 5 1 2 3 4 5 अशा प्रकारे आपण ते अवयव एका साईडला लिहिले. त्याच्यानंतर आता याचा एचसीएफ काढायचे आपल्याला. आता ह्याचे आपल्याला कॉमन अवयव घ्यावे लागतील. इथं एक कॉमन आहे 2, इथं हा 2 कॉमन अवयव आहे, दोन्ही साईडला आहे, त्याच्यामुळे तो एकदाच घ्यायचा, बरोबर. त्याच्यानंतर गुणाकाराचं चिन्ह, पुढचा हा 2 एकदा आहे म्हणून तो सुद्धा एकदाच घ्यायचा. त्याच्यानंतर पुढचा 2 हा सुद्धा किती घ्यायचा, एकदाच घ्यायचा. त्याच्यानंतर आता हा 3 आहे, इथं 2 आहे, तो घेता येणार नाही आपल्याला, इथं 2 ला काही जोडी नाही, इथं लास्टला एक कॉमन आहे, तो आपण हा असा लिहू शकतो. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यांचा गुणाकार करायचा आहे. 2 दुनी 4, 4 दुनी 8 आणि 8 एके 8 म्हणून 24 आणि 32 या HCF या दोन संख्यांचा आहे. अशा प्रकारे आपल्याला HCF ची अधिकाधिक गणित सोडवता येतील. अशा प्रकारचे आपण 10 ते 15 गणित उद्या येताना सोडवणार आहोत. ओके.